तर स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आपल्या घरासाठी, म्हणजे संपूर्ण महिलांसाठी। ज्या दश अमावस्या, जी अमावस्या आलेली असते, दर महिन्याला अमावस्या येते, ह्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला असे काही उपाय करायचे आहे। त्या उपायाने आपल्या घराचं खूप चांगलं होतं, खूप लाभ प्राप्त होतात। घरातली इडा पिडा, दुःख, दारिद्र्य नाश होतं। जे आपण महिन्याभरामध्ये होत नाही त्या एका दिवसामध्ये आपल्याला सगळी दारिद्र्यता, अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही बाहेर काढायची असते। भानुमती आपल्याला घराच्या बाहेर काढायची असते। आपल्या घरातली इडा पिडा दुःख संपूर्ण बाहेर काढायचं असतं अमावस्याच्या दिवशी। अमावस्या काही ठिकाणी खूप वाईट म्हटली गेली असते, पण ही अमावस्याची येते त्या दिवशी आपण आपल्या घरातली जर आपण ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी आणि हे उपाय केले तर आपल्याला कशाचीच कमतरता राहत नाही आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्ती प्रवेश करते, नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जात असते। त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून करायच्याच आहे। आता तुम्ही म्हणाल की दरवेळेसच करायचं का? तर हो, बघा आपल्या घरामध्ये सुख शांती पाहिजे असेल, तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या पतीची प्रगती व्हावी, मुलांची व्हावी, माझ्या घरामध्ये कोणी आजारी पडू नये, उगाच पैसे वाया जाऊ नये, याच्यासाठी हे उपाय आपल्याला आवर्जून करायचेच आहे। भलेही कितीही कंटाळा आला तरी करा, पण कराच। बघा काय करायचं, प्रत्येक महिलेने असं ठरवायचं की अमावस्या आली त्या दिवशी मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच आहे। माझ्या घरासाठी, परिवारासाठी आणि माझ्या घरातल्या लोकांसाठी ह्या गोष्टी मी करणारच, असा निश्चय घ्यायचा। जो निश्चय आपण घेत असतो तो पूर्ण होतोच। तर काय करायचं बघा, अमावस्या, आता तुम्ही म्हणणार अमावस्या कधी चालू होते, तर बघा अमावस्या ही 24 तारखेला रात्री 7 वाजेला रात्री चालू होते आणि बुधवारच्या दिवशी दुपारी 4:01 ती समाप्त होते। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, अमावस्येचे जे उतारे असतात, नारळ उतार असतो, कोहळा बांधायचा असतो, तो आपल्याला 7 वाजेला म्हणजे अगोदर म्हणजे मंगळवारच्या दिवशी 7 तारखेला चालू होते। त्यामुळे काय करायचं, त्याच दिवशी आपल्याला उतारा करून घ्यायचा आहे, कोहळा बांधून घ्यायचा आहे। त्याचा सुद्धा मी व्हिडिओ करणार आहे। पुढच्या व्हिडिओत तुम्ही निश्चित बघा नारळाचा उतारा कसा करावा, कशासाठी करावा, कोहळा कसा बांधावा, त्याला काय करावं, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आता आपल्याला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे। भानुमती बाहेर काढायची आहे, आपल्या घरातली दरिद्रता नष्ट करायची आहे, घरातला आजारपण पूर्णपणे घालवायचा आहे। त्याच्यासाठी अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं, तर आपल्या घरातले जे बेडशीट आहे बेडशीट काढून घ्यायची, बेडशीट काढायचं, आपले सोफ्यावरचे कव्हर काढायचे आहे, फॅन पुसून घ्यायचं स्वच्छ, जाडे जडपटे ते जे जाडे आलेले असतात ते जाडे काढून घ्यायचे। महिन्यामध्ये बघा तुम्ही भले 15 दिवसामध्ये साफसफाई करत असणार तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये कुठं ना कुठं जाडं असतं, ती मकडी कुठे ना कुठे जाडे करतच असते। त्यामुळे झाडू फिरवायचा, संपूर्ण घर क्लीन करायचं, जाडे झटपटे संपूर्ण काढायचे, स्वच्छ क्लीन घर करायचं आणि नंतर ना झटकफटक करायची, डब्बे वगैरे सगळं पुसून घ्यायचं, बेडशीट चेंज करायची, नंतर ना आपण फरची पुसायची। लास्टच्या टायमाला ज्यावेळेस आपली लादी आपली फरची पुसतो त्यावेळेस भले तुमच्या घरामध्ये मेड असेल तर तिला सांगायचं, ती येण्याच्या अगोदर बकेटमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये गोमूत्र, हळद, मीठ, खडे नमक असतं म्हणजे खडा मीठ असतं ते टाकायचं आणि थोडासा लिंबू पिळायचा आणि त्याच्याने स्वच्छ फरची पुसायची, काना कोपरा संपूर्ण फरची क्लीन करायची। घरातली जिथं डस्ट आहे म्हणजे घाण आहे साचलेली ती संपूर्ण घाण क्लीन करायची, स्वच्छ पुसून घ्यायचं। सोपे असतात, सोपे आजूबाजूला करायचे, त्याच्या मागे सुद्धा खूप घाण असते, ती घाण आवरायची। असं दर महिन्याला ठरवून जर तुम्ही ह्या गोष्टी करत गेल्या तर तुमच्या घरामध्ये आजारपण कधीच येणार नाही, घरातल्या लोकांची प्रगती निश्चितच होणार। तर ह्या गोष्टी साध्या सिंपल आहे, अतिशय साध्या आहे, कोणीही करू शकतं। आणि तुम्ही म्हणाल ह्या गोष्टी केल्याने असं होतं का? तर हो, कारण की बघा अमावस्या ही दारिद्र्यता नष्ट करणारी असते, घरातली भानुमती बाहेर काढणारी असते। त्यामुळे दर अमावस्याच्या दिवशी आपल्याला या गोष्टी आवर्जून करायच्याच। त्या दिवशी काय करायचं बघा, त्या दिवशी आपली साफसफाई झाल्यानंतर आपल्याला आपला उंबरा पुसायचा असतो। आपला जो उंबरा असतो तो आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती येऊ देत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं। हळदीचं लेपन करण्यासाठी थोडी हळद घ्यायची, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि त्याच्याने आपल्या घरातला जो उंबरा आहे तो आवर्जून आपल्याला सारवायचा असतो, म्हणजे त्याला लेपन करायचं असतं हळदीने आणि त्याच्यावर स्वस्तिक काढायचे असतं। आजूबाजूला स्वस्तिक काढायचे, प्लास्टिकचे पावलं लावू नका, कारण की प्लास्टिकचे पावलं लावले तर नकारात्मक शक्तीच तुमच्या घरामध्ये येईल। त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कुंकूचे स्वस्तिक काढा। बघा कुंकूचे स्वस्तिक काढल्याने
तो जो उमरा असतो एवढा सुंदर आणि एवढा छान दिसतो, प्रसन्न दिसतं. येणारा जाणारा व्यक्ती बघितल्या सुद्धा आपल्या घरातला उमरा, आपल्या घरातलं मेन डोर बघून त्याला आनंद व्हायला पाहिजे असा आपल्याला आपला डोर ठेवायचा आहे. तर त्या ठिकाणी हळदीचं लेपन करायचं. नंतर आपला मेन डोर आहे ते रोजच्या रोज नसेल तुमच्याने पुसला जात काही कारणास्तव, तर त्या दिवशी आवर्जून आपला मेन डोर पुसायचा. त्या ठिकाणी स्वस्तिक काढायची. गणपती बाप्पाची मूर्ती असेल, नाही आपल्याने रोज होत तर गणपती बाप्पाची मूर्ती पुसायची, स्वच्छ करून घ्यायची. नंतर ना आपलं जे हे लावलेलं असतं, तोरण लावलेलं असतं, तर ते तोरण सुद्धा काढून स्वच्छ धुवा. ते धूळ आलेले असते त्याच्यावरती सुद्धा ती स्वच्छ धुवायची असते. त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ह्या नॉर्मल वाटत असतील, पण ह्या ज्या गोष्टी आहे याच्यामुळे बघा आपण ह्या जर साफ केल्या तर आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्ती प्रवेश करत असते, नकारात्मक शक्ती बाहेर जात असते. आपल्या घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं असतं, घरामध्ये आजार येत नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आवर्जून आपल्याला करायच्या असतात. त्या दिवशी काय करावं अजून बघा, त्या दिवशी बघा जे देव असतात आपले, आपण आपला तो अविभाजित भाग आहे. म्हणजे आपण लहान बाळाप्रमाणे आपल्या देवांची सेवा करत असतो, आपल्या देवांची आराधना करत असतो. का तर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी, घरात भरभराटी व्हावी, आपल्या मुलाची आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी आपण आपल्या देवांना विनंती करतो, मंत्र स्तोत्र पारायण करत असतो. त्याचप्रमाणे देव धुण्याची पण काही वेळ असते. काही स्त्रिया कधी पण देव धुत असतात, त्याला काहीच अर्थ नाही. बघा असं कधीही देव धुतले, देव साफ केले तर त्याचा दोष आपल्याला लागत असतो. त्यामुळे देव धुताना त्यांना सुद्धा वेळ आहे. बघा बुधवारच्या दिवशी स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितलेलं आहे, बुधवारी अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपले जे देव असतात ते क्लीन करायचे असतात. ते कशाने क्लीन करतात? भरपूर स्त्रिया ह्या भैया पावडरने साफ करत असतात. का तर ते चकचकीत दिसायला पाहिजे, पण हे चुकीचं आहे. याच्याने तुम्हाला दोषच लागणार. तुम्ही तुमच्या बाळाला असं ब्रशने घासणार का? नाही ना. तुम्ही तुमच्या बाळाला ब्रशने घासतात का? तर तसं नाही करायचं. तर तुम्ही काय करायचं आहे, त्या दिवशी तुम्ही हे घ्यायचं, आपलं दही घ्यायची आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा, थोडी हळद टाकायची. नंतर ना लिंबू घ्यायचा आणि हळद टाकायची आणि त्याच्याने आपले देव स्वच्छ घासायचे. बघा खूप छान देव निघतात, चकचक निघतात, सात्विक असतात. त्याच्यामध्ये आपण एवढं देव पण आणलेलं असतं, त्यांची आराधना केलेली असते. त्याच्यामुळे त्या देवांना भैया पावडर वगैरेने घासू नका. ह्या गोष्टी करा. नाही तर स्वामी समर्थ मंदिराच्या केंद्रामध्ये नाही तर कुठल्याही किराणा दुकानामध्ये विचारा, गोदाजल म्हणून छोटीशी बाटली, ते 20-25 रुपयाला भेटते. महिनाभर जाते. आणि आपण काही महिनाभर म्हणजे रोजच देव घासत नाही, आपण अमावस्या बुधवारच्या दिवशी देवांना साफ करत असतो. तर ते गोदाजलने तुम्ही तुमचे देव साफ करा, नक्कीच खूप चकचकीत देव होतात. तर करून बघा. तर भैया पावडर वापरू नका. तर अशा प्रकारे आपल्याला आपले देव साफ करायचे असतात. परत ना म्हणजे देवघरामध्ये जे तुटलेले फुटलेले देव असतील किंवा भंग झालेले देव असतील ते काढून घ्यायचे, त्या दिवशी विसर्जन करून टाकायचं. नंतर न फाटके तुटके जे आपले ग्रंथ असतात ते सुद्धा त्यांना विसर्जन करायचं. कारण की ह्या ज्या गोष्टी आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो तर त्याची नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये पसरत असते. त्यामुळे ह्या गोष्टींचा आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे. आणि दुसरं म्हणजे बघा, त्या दिवशी आपल्या घरातली दरिद्रता पूर्ण नष्ट होण्यासाठी आपल्या घरामध्ये बघा, आपल्या पतीवर जर वारंवार नोकरीमध्ये काही टेन्शन प्रॉब्लेम येत असतील तर काय करायचं, तर मोहरी घ्यायची. आणि मोहरी संध्याकाळच्या टायमाला मोहरी घ्यायची, थोडीशीच घ्यायची आणि ती कापूर सोबत जाळून संपूर्ण घरामध्ये फिरवायची. आणि दुसरं म्हणजे मोहरी घ्यायची, पिवळ्या कलरची मोहरी घ्यायची आणि 7 वेळेस आपल्या नवऱ्याच्या अंगावरून उतरायची आणि कापूर सोबत जाळून टाकायची. याच्यामुळे त्यांच्यावर जे आलेली बाधा आहे, नजर बाधा आहे, बाहेरचं कोणी केलेलं असेल किंवा सारखा नोकरीमध्ये त्रास होत असेल, ती ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे समाप्त होत असतात. आणि दुसरं म्हणजे बघा, त्या दिवशी आपल्या घरातल्या मध्ये कोणाची बघा कितीही म्हटलं, घर स्वच्छ ठेवलं, घर चांगलं ठेवलं, कोणीही पण आलं तर अचानक सहज बोलून जाते, किती छान आहे तिचं घर, असं म्हटलं की आपल्या घराला दृष्ट लागत असते. तर आपण ती दृष्ट उतरवण्यासाठी पिवळ्या कलरची मोहरी उजव्या हातामध्ये घ्यायची, थोडीशीच घ्यायची. पिवळ्या कलरची मोहरी उजव्या हातात घ्यायची आणि वगळा स्तोत्र जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, नाही तुम्हाला येत तर यूट्यूबवर लावायचं. 11 वेळेस वगळा स्तोत्र आणि 11 वेळेस कालभैरव स्तोत्र असं आपल्याला पठण करायचं आहे. ती मोहरी घेऊन त्याच्यामध्ये आपल्या घरामधली जी रक्षा असते, देवांची राख असते, ती मिक्स करायची आणि ते उजव्या हातामध्ये घेऊन 11 वेळेस दोन्ही म्हणायचं. 11 वेळेस म्हणणं तुम्हाला शक्य नसेल तर 1 वेळेस म्हटलं तरी सुद्धा चालेल. दोन्ही मंत्र 1-1 वेळेस म्हणायचं, कालभैरव स्तोत्र आणि वगळा स्तोत्र.
दोन्ही म्हणायचे आणि ते संपूर्ण घरामध्ये म्हणजे संपूर्ण घरामध्ये थोडी थोडी टाकायची. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून संपूर्ण काना कोपरा ह्या ठिकाणी आपल्याला ती पिवळ्या कलरची मोहरी टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती झाडून घ्यायची आहे. याच्याने काय होईल, आपल्या घरातली जी पूर्णपणे नकारात्मक शक्ती आहे, कुठं जिथं काही झालेलं असेल, नजरबाधा झालेला असेल, संपूर्ण निघून जातो. बघा ह्या गोष्टी करून बघा, खूप छान असतात. आणि त्या दिवशी आपली जी तुळस असते त्या ठिकाणी आणि तुळशीच्या ठिकाणी, पिंपळाच्या ठिकाणी, बेलचं झाड असेल बेलच्या ठिकाणी आणि आपला बाहेर आपण दिवा लावतो उंबऱ्याच्या बाहेर, त्या ठिकाणी आपल्याला बघा तुळशीच्या ठिकाणी तुपाचा दिवा लावायचा. आपलं जे बेलचं झाड आहे त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही म्हणजे तिळीचं तेल वगैरेचा दिवा लावू शकतात. आणि आपला जो उंबरा आहे त्या उंबऱ्याच्या ठिकाणी, आपल्या माठाच्या ठिकाणी जिथं माठ ठेवलेला असतो, जिथं पाणी असतं त्या ठिकाणी आपला पितरांचं स्थान असतं, त्यामुळे तिथं मोहरीचा दिवा लावायचा आणि बाहेर सुद्धा मोहरीचा दिवा लावायचा. याच्याने आपले पित्र प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही. आणि दुसरं म्हणजे त्या दिवशी आपला जे गॅस असतो त्या गॅसची सुद्धा पूजा करायची. गॅस स्वच्छ धुवून टाकायचा, क्लीन करायचा. शनिवार जर असेल त्या दिवशी तर मिठाने गॅस म्हणजे आपला ओटा धुवायचा, त्याच्याने संपूर्ण बाधा निघून जात असतो. त्यामुळे ते स्वच्छ धुवायचा. तिथं सुद्धा स्वस्तिक काढायचं, दरवाजावर स्वस्तिक काढायचं, आपल्या कपाटाच्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं, देवघरामध्ये स्वस्तिक काढायचं, आपले जे तिजोरी आहे त्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं. या छोट्या छोट्या गोष्टी आहे, करून बघा. आपल्या मनाला खूप आनंद मिळतो, आपल्याला प्रसन्न वाटतं. तर ह्या गोष्टी केल्याने निश्चितच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लाभ प्राप्त होणारच. आणि बघा अमावस्या म्हटली तर ही आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असते. तर काय करायचं, त्या दिवशी 12 वाजेला, बरोबर 12 वाजेला पांढऱ्या कलरचा भात शिजवायचा. थोडासा भात शिजवायचा आणि तो भात आपल्या पितरांसाठी असतो. त्या भातावर थोडंसं काळी तीळ, थोडीशी दही असं टाकायचं आणि वरती ठेवून द्यायचं पक्ष्यांना खाऊ घालण्यासाठी. हे केल्याने सुद्धा तुमचे पित्र तृप्त होत असतात. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आवर्जून अमावस्याच्या दिवशी आपल्याला करायच्या आहे. खूप साध्या सिंपल आहे पण खूप महत्त्वाचे आहे. करून बघा, खूप अनुभव खूप चांगला येईल तुम्हाला आणि तुमच्या घरातली भानुमती, दारिद्रता, अलक्ष्मी माता पूर्णपणे नष्ट होईल, घरातून चालली जाईल आणि घरातल्या लोकांची प्रगती निश्चितच होणार. माझं हे चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.